नमस्कार मित्रांनो, मी भावेश म्हात्रे. आज तुम्हाला बदलापूरपासून अशा ठिकाणामध्ये नेऊन आले की जो ठिकाण पावसाळ्यामध्ये मित्रांनो एकदम मुलांसाठी म्हणजे एकदम चांगलं असं ठिकाण आहे. की मित्रांनो हा ठिकाण आपण मानला जातो की हा कोंडेश्वर असा एरिया आपण मानला जातो. बदलापूरपासून मित्रांनो जर तुम्ही 5 किलोमीटर जर पुढे आलो तर असा एरिया आपल्याला बघायला भेटतो. मित्रांनो हा असा आहे की इथे पावसाळ्यामध्ये एवढी गर्दी असते की अंघोळ करण्यासाठी अनेक भाविक भक्त इथे येतात. हा पर्यटक असा अंघोळ करण्यासाठी किंवा सुट्टींचे इव्हेंट काढण्यासाठी हा पर्यटन मानला जातो. पण या पर्यटनात मित्रांनो की चांगले असं हे करण्यासाठी लोक मजा करण्यासाठी येतात, पण त्यांची मजा कशी घालवतात ते पिण्याद्वारे किंवा मस्ती करण्याद्वारे. मित्रांनो हा इथला एरिया आपण जो बघू शकतो, हे कुंड जे दिसतात आहे आपल्याला इथे पावसाळ्यामध्ये एवढा पाणी असतो, पावसाळ्यामध्ये एवढा पाणी इथनं वाहत असतो की या पाण्यामध्ये अनेक लोक इथे आंघोळ वगैरे करायला येतात. पण त्या आंघोळीमध्ये जे लोक पिण्यासाठी इथे येतात ते आपले जीव गमावून बसतात. मित्रांनो इथे 5 एक वर्षामध्ये तब्बल 800 ते 900 प्राण गेलेले असतील मित्रांनो. पण हे इथले ग्रामवासी असे म्हणतात की ही जी एरिया आहे ही शापित आहे किंवा भूताने पछाडलेली आहे. पण मित्रांनो आपण या एरियामध्ये बघू शकता की इथे कोणतीही असं घटना आपल्याला घडलेली इथे दिसत नाही आपल्याला. मित्रांनो इथे माणूस बुडू शकतो किंवा माणसाचा जीव धोक्यामध्ये जाऊ शकतो, माणूस इथे अटकू शकतो किंवा दगडामध्ये पाय गुंतू शकतो किंवा दगडामध्ये लागून आपल्याला प्राण जाऊ शकतो. मित्रांनो बघू शकता ही एरिया इथे बघू शकता. हा जो झरा पावसाळ्यामध्ये एकदम संथ गतीने वाहत असतो. पण या झऱ्याची जेव्हा जास्त पाणी पडल्यामुळे एवढी पातळी वाढते या पाण्याची, तर इथे माणसाचं राहणं अशक्य असतं मित्रांनो. तरी पण काही लोक जे नशा करून जे दारू वगैरे पितात, हे करून या कुंडामध्ये आंघोळ करायला येतात आणि बऱ्याचदा माणसांची इथे प्राण गमावतात. मित्रांनो आपल्याला बघू शकतो इथे पाणीसुद्धा बघू शकतो. पाण्याची पातळी आत्ता तर एकदम शांत आहे. पण इथे पावसाळ्यामध्ये बघायला आलं तर हा एरिया सर्व भरलेला असतो. तर इथले ग्रामवासी यांचं म्हणणं आहे ग्रामवासियांचं की ही एरिया शापित आहे किंवा भूताची एरिया आहे, इथे बोलतात याचं कारण काय. मित्रांनो हा मंदिर आपण बघू शकतो. हा मंदिर ओळखला जातं ते भगवान शंकर यांचं मंदिर ओळखला जातं. इथे महाशिवरात्रीला चांगली अशी जत्रा भरते मित्रांनो. तर या साईडला आपण पाण्याची पातळी बघू शकता, स्पष्ट पातळी बघू शकता. तर या पातळी एवढं पाणी असतं. हा जो मंदिर आहे, हा जो गणपतीचा मंदिर आहे, या गणपतीच्या मंदिराच्या जर आपण जर बघितली तर इथपर्यंत पाणी असतो मित्रांनो. तर ही पातळी इथपर्यंत असतेच. पण काही युवक अशी स्वतःची मनमानी बोलतात ना, स्वतःची मनमानी करून त्या झाडावर बोला किंवा त्या दगडावर बोला, त्या दगडावरून उड्या टाकण्याचं धाडस काही मुलं करतात, कॉलेजची मुलं. त्याच्यामुळे त्यांना प्राण गमावा लागू शकतो. पण जास्तीत जास्त कारण या कुंडामध्ये बुडण्याचं कारण म्हणजे मित्रांनो, जे अल्कोहोलचं प्रमाण जास्त घेतात किंवा इथे मजा करण्यासाठी येतात, लोक पोहण्यासाठी येतात, पण ती मजा घालवतात ते म्हणजे दारू पिऊन इथे अनेक 800 ते 900 जणांचं इथं प्राण गेला असेल. तुम्ही बघू शकता, हा मंदिर बघू शकता कोंडेश्वरचं. आता आपण याच्या थोडं पुढे आलो तर आपल्याला वरील भाग मित्रांनो दिसतो. या कुंडामध्ये तब्बल 400 ते 500 जणांचा प्राण गेला असेल मित्रांनो. मंदिराचं जर आपण डाव्या साईडला बघितलं तर इथे तुम्हाला दुसरं एक मंदिर म्हणजे श्री कालिका माते यांचं मंदिर दिसू शकतं. तर याच्यावरून गेलो तर याच्यावरती अजून 2 कुंड आणि मोठा एक झरा सामावलेला दिसेल मित्रांनो. या मी त्याला घेऊन जातो तुम्हाला त्या झऱ्याकडे आणि त्या 2 कुंडांकडे. आपण इथे सुद्धा बघू शकतो की हे जे सुरक्षा कवच जिथं लावलेलं आहे म्हणजे झऱ्याच्या वरती, तर या झऱ्याच्या वरतीचा जो सुरक्षा कवच आहे तो पाण्याच्या पातळीने किंवा पाण्याच्या प्रवाहाने हा तुटलेला आहे मित्रांनो. तर आपण स्वतः जाणू शकता की या पाण्याची पातळी किती वाढू शकते आणि किती
स्पीडला येऊ शकते. आपण पाणी इथे बघू शकता की हे पाईप आहे, हे पुरे स्टीलचे बनलेले आहेत, एकदम मजबूत असे पाईप आहेत. ते पाण्याच्या प्रवाहाने तुटलेले आहेत मित्रांनो. तर कोणी असं मुद्दाम तोडलेलं नाही. आपण किल्ले वगैरे बघू शकता. तर मुळे काही युवक अशी मस्ती करतात की इथनं सुद्धा उड्या टाकायला मागं पुढे येत नाही. आणि याच्या पुढचा जो एरिया आपण बघितला तर एकदम डोंगराळ एरियामध्ये मधून हा झरा वाहतो आणि जीव घेणे कुंडे इथे पण आहेत. या पुढच्या कुंडाची विशेषता अशी आहे मित्रांनो की या कुंडाचा पाणी जेवढ्या संत गतीने जेवढा वाहतो तेवढा स्पीडला पण येऊ शकतो मित्रांनो. कारण अचानक पातळी, या कुंडाची पातळी मित्रांनो अचानक वाढते. तर असं युवकांना काही समजत नाही आणि जोश जोश बोलताना त्या जोशमध्ये होश गमावून बसतात ही लोक. आणि इथून आपण बघू शकता, इथून खोल दरीद्वारे पाणी पडतं, पाऊस वाहतो या दरीद्वारे. आणि